सायंटिस्ट नेम काय आहे तर हेनरी मॉसली. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर atomic number. A new period started when a new electron shell is added. The metalloids is along on the border of this line. या झिगझॅग लाईनवर काय आहे तुमचे तर हे सगळे मेटलॉइड्स आहेत. पिरियडसाठी 1 मार्क होता आणि ग्रुपसाठी तुम्हाला 1 मार्क जो आहे तो 2n² फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला देखील तुम्हाला 1 मार्काला पेपरमध्ये विचारला जातो. हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू एकलव्य बॅच. मी प्रियांका तुमचं स्वागत करते. तर कालच्या लेक्चरला आपण बाळांनो काय सुरू केलं होतं तर लेसन नंबर 2 जो आहे तो स्टार्ट केला होता, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. याच्यामधलं आपण कालच्या लेक्चरमध्ये बऱ्यापैकी जे आहे ते एलिमेंट्स कसे क्लासिफाय करायचे, प्रत्येक सायंटिस्टनी कसे जे आहे ते त्यांचे अटेम्प्ट्स थेअरी जे आहे ते मांडली. आता त्याच्या पुढचा पार्ट जो आहे तो आपल्याला बघायचा आहे की आता त्याच्या पुढचा पार्ट म्हणजे अजूनही तुमचं जे पिरियडिक टेबल की जे आपण आत्ता यूज करतो ते मॉडर्न पिरियडिक टेबल जे आहे ते अजून सायंटिस्टनी जे आहे ते मांडण्यापर्यंत आपण पोचलो नाही. आज तोच कॉन्सेप्ट जो आहे तो बघायचा आहे. कालचा शेवटचा कॉन्सेप्ट होता आपला मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. आज तिथून पुढे जो आहे तो आपल्याला स्टार्ट करायचं आहे. चला बाळांनो लगेच स्टार्ट करूया. आता पुढचं जे आहे ते याच्यामध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर मॉडर्न पिरियडिक टेबल. ह्या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये दुसरा पार्ट आहे तुमचं स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल, ग्रुप अँड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन अँड पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. हे काय आहेत त्याचे असणारे जे आहे ते टोटल 4 असणारे पॉईंट्स आपण डिस्कस करतोय. आता हे पॉईंट डिस्कस करत असताना पहिला मुद्दा आपल्याला लागणार आहे तो म्हणजे काय की मॉडर्न पिरियडिक टेबल. काल आपण एंड कुठं केला होता, काल तुम्हाला सांगितलेला पार्ट म्हणजे महत्त्वाचं हे जे पॉईंट्स आहेत हे समराईज पॉईंट्स तुम्हाला कंप्लीट करून जे आहे ते नोट डाऊन करून ठेवायला सांगितले होते. त्याच पद्धतीनं तुम्हाला जिथं जिथं बोर्डचे क्वेश्चन्स आहेत ते बोर्डचे क्वेश्चन्स तुमच्या टेक्स्टबुकमध्ये मेन्शन करण्याची पण सूचना मी काल दिली होती. सेम सगळ्या सूचना त्याच आपल्याला फॉलो करायचे आहेत. तर त्याच्यामध्ये काय असेल तर पुढचा स्टेप असणार ती म्हणजे मॉडर्न पिरियडिक टेबल. आता या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये काय असणार आहे की जसं कालच्या ज्या तुमचे हेड पॉईंट्स होते सेम तेच असणार आहेत. सायंटिस्ट नेम काय आहे तर हेनरी मॉसली. इयर किती आहे तर 1913. आपण जर मेंडेलिव्हचं इयर बघितलं ते 1869 to 1872 म्हणजे हे जे काही की फॉर एक्झाम्पल ह्या इयरच्या बिटवीन मेंडेलिव्हनी पिरियडिक टेबल काय केलं की थोडक्यात की 63 एलिमेंटचं तयार केलं. मग हे तयार केल्यानंतर पुढचा जो कालावधी आहे जवळपास काय की तुमचे की 88-90 एक वर्षाचा जो कालावधी गेला असेल की त्या कालावधीमध्ये की बऱ्याचशा काही की सायंटिस्टने जे आहे ते वेगवेगळे जे थेरीज असतील किंवा जे त्याच्या रिलेटेड असणारे रिसर्चेस असतील ते मांडले. मग त्याच्यानंतरचे असणारे जे रिसर्च समोर आला तो म्हणजे 1913 साली तो म्हणजे मॉडर्न पिरियडिक टेबल. आता हेनरी मॉसलेने मॉडर्न पिरियडिक टेबल मांडत असताना तेव्हा ॲप्रॉक्स नोन इलेमेंट किती होते तर ॲप्रॉक्स 86 इलेमेंट जे आहे ते नोन होते. 1913 आपण लास्टचं असणारं 63 इलेमेंट जर बघितलं सेम 86 म्हणजे काही इलेमेंट्स पुढे नोन झाले. याच्यानंतर आता इथं प्रॉपर्टी तुमची चेंज झाली कारण का तर काल बघितलेले आपण जे सायंटिस्ट आहेत त्या सायंटिस्टची जी फंडामेंटल प्रॉपर्टी होती ती सेम होती. ती म्हणजे फंडामेंटल प्रॉपर्टी ती म्हणजे ॲटॉमिक मास होती. आता आपण काय इकडं बदललं ॲटॉमिक नंबर. आता ॲटॉमिक नंबर हा कॉन्सेप्ट जो आहे तो इथं हेनरी मॉसलीने काय केला की इंट्रोड्यूस केला. नेक्स्ट वन अरेंजमेंट ऑफ इलेमेंट कशी अरेंज केली तर तुमच्या ॲटॉमिक नंबरचंच म्हणजेच की थोडक्यात कन्सिडर केलं तर ऑफकोर्स ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबर ही जे आहे ती थोडक्यात काही की थेअरीच्या बेसिसवर सगळं मॉडर्न पिरियडिक टेबल जे आहे ते मांडलं. आता हे मॉडर्न पिरियडिक टेबल मांडल्यानंतर म्हणजे आपण काय बघितलं सायंटिस्टने ॲप्रॉक्सिमेटली किती इलेमेंट नोन आहेत ते बघितले, त्याची फंडामेंटल प्रॉपर्टी काय होती, त्याची अरेंजमेंट इलेमेंटची कशी होती, हे बेसिक असणारं जे आहे ते एक्सप्लेनेशन आपण बघितलं. आता याच्या बेसिसवर लॉ जो आहे तो कसा स्टेट केला तर प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. जर तुम्ही काळजीपूर्वक लॉ बघितला असेल तर 2च फक्त शब्दांचा फरक आहे. मास नंबर मेंडेलिव्हच्या लॉमध्ये आहे सेम, तुमचा मॉडर्न पिरियडिक लॉमध्ये तुमचा ॲटॉमिक नंबर आहे.
कदाचित हा जो लॉ आहे तो तुम्हाला 1 मार्काला MCQला पण पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो. मग ॲटॉमिक नंबर हे फक्त एम्प्टी प्लेस येतील, ॲज इट इज सगळे सेंटेन्स तुमचं ॲज इट इज जे आहे ते येईल. हा लॉ 1 मार्कसाठी इम्पॉर्टंट असणार आहे. आता हा 1 मार्कसाठी जो इम्पॉर्टंट लॉ आहे, आता जसं की ॲटॉमिक नंबर, तर आता बाळांनो ॲटॉमिक नंबर हा कॉन्सेप्ट तुम्हाला 7वी असेल, 8वी असेल, 9वी असेल, अगदी गेल्या वर्षीपर्यंत तुम्हाला 1 to 20 एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन देखील तुम्ही अभ्यासलं असेल. आता ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, की जसं काल पण मी तुम्हाला सांगितलं होतं, ॲटॉमिक नंबर म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉन्स ऑर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम. म्हणजे काय असेल की तुमच्या न्यूक्लियसमध्ये जे तुमचे ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये जे प्रोटॉनचे नंबर प्रेझेंट आहेत, जे न्यूट्रॉनचे नंबर प्रेझेंट आहेत, ते म्हणजे तुमचे काय की प्रोटॉन्स न्यूट्रॉन न्यूक्लियसमध्ये. आणि त्याचप्रमाणे प्रोटॉनचे नंबर तुमचे काय असतात तर न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतील. आणि हा जो इलेक्ट्रॉनचा नंबर आहे तो काय असणार आहे तर अराउंड द न्यूक्लियस. प्रेझेंट इन द न्यूक्लियस हे कुठल्या अँगल, कुठल्या मिनिंगने दिले तर प्रोटॉनच्या अँगलने तो शब्द जो आहे तो दिलाय. आणि इलेक्ट्रॉन्स तुमचे काय की न्यूक्लियस अराउंड जे आहे ते फिरत असतात. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सोडियमचा ॲटॉमिक नंबर आपण घेऊया, 11 आहे. त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आहे तर 281. म्हणजे सपोज सोडियमचा जर ॲटम घेतला तर प्रोटॉन्स काय असतील 11 आणि न्यूट्रॉन्स काय आहेत तुमचे 12 आहेत. म्हणजे पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील 8 आणि थर्ड शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील तुमच्या तर टोटल असणारा जो आहे तो 1 इलेक्ट्रॉन जो आहे तो टोटल तुमच्या तिसऱ्या शेलमध्ये जे आहे ते टोटल असणारा जो 1 इलेक्ट्रॉन आहे तो तिसऱ्या शेलमध्ये असेल. पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्या शेलमध्ये तुमचे टोटल 8 इलेक्ट्रॉन्स जे आहे ते येतील आणि तिसऱ्या शेलमध्ये ओन्ली 1 इलेक्ट्रॉन जो आहे तो असेल. म्हणजे याप्रमाणे सोडियम असणारा ॲटम. म्हणजे तुम्हाला कुठलाही ॲटम जो आहे, सोडियम आहे, मॅग्नेशियम आहे, ॲल्युमिनियम आहे, तर ॲटमचा ॲटॉमिक नंबर आणि त्याच्या बेसिसवर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन अशा पद्धतीनं काय की थोडक्यात तुम्हाला जे आहे ते मांडायचं आहे. मग हा ॲटॉमिक नंबर कन्सिडर करून हा जो हेनरी मॉसले आहे त्याने जो आहे तो लॉ स्टेट केला की प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. जसं सांगितलं तसं इम्पॉर्टंट तो लॉ असेल. आता मेजर असणारा पार्ट की जसं जर आपण मॉडर्न पिरियडिक टेबल जे आहे ते बघणार पुढे गेल्यानंतर तुम्हाला काय की अख्खं पुस्तकामधलंच मॉडर्न पिरियडिक टेबल 118 एलिमेंटचं जे आहे ते आपण घेतलं आहे. मग हे मॉडर्न पिरियडिक टेबलचं अरेंजमेंट बघत असताना त्याचं स्ट्रक्चर काय आहे, स्ट्रक्चरवर याच्या आधी 2 मार्क असेल 3 मार्क असेल प्रश्न जे आहे ते सेट झालेले आहेत. आता पुढचा पार्ट आहे तो म्हणजे स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. अख्खंच्या अख्खं जसं 63 इलेमेंटचं पिरियडिक टेबल होतं तसंच तुम्हाला 118 इलेमेंटचं जे पिरियडिक टेबल आहे ते पिरियडिक टेबल आपल्याला काय करायचं की थोडक्यात बघायचं की हे 118 इलेमेंटचं पिरियडिक टेबल. मग हे पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर कसं आहे की थोडक्यात 1 इथं हायड्रोजन आहे, इथं हेलियम आहे, अगदी लास्ट 1 असणारा लॉरेन्सियम आहे. मग हे इलेमेंट जे आहेत ते इलेमेंट किंवा इथं असणारा जो काही की OG असेल तो हा जो इलेमेंट आहेत ह्यांचे तुमचे कशा पद्धतीने अरेंजमेंट केली हे आपल्याला टोटल स्ट्रक्चरमध्ये जे आहे ते डिस्कस करायचं आहे. मग याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे आपला स्ट्रक्चरचा, तो आपण डिस्कस करूया. स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल. हे तुम्हाला ऑलरेडी टेक्स्टबुकमध्ये दिलं आहे की ह्या मॉडर्न पिरियडिक टेबलला काय म्हटलं जातं तर लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल असं देखील म्हटलं जातं. इलेमेंट्स अरेंज्ड इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर, की जे आपण स्टार्टिंगला पण बघितलं. सगळ्याच्या सगळं पिरियडिक टेबल तयार करत असताना ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने इलेमेंट्स लावून घेतलेत. म्हणजे 1 2 3 4 5 6 असे युनिफॉर्मली नंबर जे आहे ते काय की अप टू 118 पर्यंत इलेमेंटची अरेंजमेंट केली आहे. आता पुढचं नेक्स्ट म्हणजे काय तर 18 व्हर्टिकल कॉलम आर कॉल्ड ॲज ग्रुप
अगदी 7 हॉरिझॉन्टल रोज विच इज कॉल्ड ॲज पिरियड्स. आता काल पण आपण डेफिनेशन बघितली होती, याच्या रिगार्डिंग काल पण मी तुम्हाला सांगितलं होतं म्हणजेच की मागच्या लेक्चरमध्ये की आपल्याला काय पुढचा असणारा पार्ट आहे की ग्रुप म्हणजे काय, पिरियड म्हणजे काय, हे तुम्हाला बोर्डाला ऑलरेडी क्वेश्चन विचारलं आहे. मग पिरियड म्हणजे काय तर तुमचे काय असणार आहे तर हॉरिझॉन्टल रोज. ग्रुप म्हणजे काय तर व्हर्टिकल कॉलम. किती तुमचे ग्रुप आहेत तर 18 ग्रुप आहेत. किती तुमचे पिरियड्स आहेत तर तुमचे 7 पिरियड्स आहेत. म्हणजे तुमचे हॉरिझॉन्टल लाईन्स किती आहेत तर टोटल तुमच्या 7 आहेत. आणि व्हर्टिकल कॉलम किती आहेत तर तुमचे टोटल व्हर्टिकल कॉलम 18 आहेत. म्हणजे 18 उभे स्तंभ त्याला आपण म्हणतो. आणि आडव्या ओळी म्हणजे काय असतील तर 7 तुमच्या थोडक्यात रोज असणार आहे की त्याला आपण पिरियड्स असं म्हणतो. इच एलिमेंट हॅज अ सिम्बॉल अँड इज प्लेस्ड इन इच बॉक्सेस फॉर्म ऑन द अकाउंट ऑफ रोज अँड कॉलम. म्हणजे जर तुम्ही मगाशी पिरियडिक टेबल जे आपण बघितलं त्या पिरियडिक टेबलमध्ये चेक करत असताना काय आहेत की ह्या ज्या आडव्या ओळी आहेत हायड्रोजन, हेलियम, दुसरी आडवी ओळ म्हणजे दुसरा पिरियड लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, अगेन 3rd, 4th, 5th, 6th, 7th असे जे तुमचे पिरियड्स नंबर आहेत म्हणजे 1 to 7 तुमचे काय की पिरियड आहेत हे तुमच्या आडव्या म्हणजेच की हॉरिझॉन्टल रोज आहेत त्यालाच म्हणतो आपण पिरियड्स. मग किती आहेत तर 7 1 2 3 4 5 6 7. आणि हा जो काही की तुमच्या लॅन्थोनाइड ॲक्टिनाइड म्हणजे ही जी सिरीज आहे ती तुमच्या इथला ग्रुप नंबर 6 ग्रुप नंबर 3 आणि पिरियड नंबर 6, ग्रुप नंबर 3 आणि पिरियड नंबर 7 इथं जे क्लोज रिझेम्बलन्सचे असणारे इलेमेंट्स खालच्या पिरियडिक टेबलच्या खाली काय केलेत की थोडक्यात रिप्रेझेंट केलेत. मग असं 118 इलेमेंटचं शेवटचा ॲटॉमिक नंबर आहे 118 OG. मग असे जे इलेमेंट आहेत मग त्या इलेमेंटची थोडक्यात अरेंजमेंट याप्रमाणे काय गेली तर केली गेली. मग असे कॉलम्स आणि हॉरिझॉन्टल रोज म्हणजे पिरियड्स एकत्र येऊन त्या 118चं पिरियडिक टेबल काय झाले तर तयार झाले. आता याच्यानंतर पुढं पिरियडिक टेबलचे पॉईंट संपले का स्ट्रक्चरचे तर नाही. पुढचा पॉईंट आहे ॲटॉमिक नंबर इज शोन अबाव द सिम्बॉल ऑफ द इलेमेंट, ॲटॉमिक मास नंबर शोन बिलो द सिम्बॉल ऑफ द इलेमेंट. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर चेक केलं आपण तर चेक करत असताना की हा काय असेल लिथियम हा ॲटॉमिक नंबर वरती प्लेस केला आहे आणि त्याचप्रमाणे त्याचा मास नंबर जो आहे तो मास नंबर खाली काय केला आहे तर प्लेस केला आहे. याच्यानंतर इथं पण क्रोमियमचा ॲटॉमिक नंबर वर आहे, मास नंबर 51.99 जो आहे तो तुमच्या डाऊनला जो आहे तो प्लेस केलेला आहे. मग याप्रमाणे जो आहे तो त्याची इन्फॉर्मेशन. अगेन अ न्यू रो पिरियड स्टार्टेड व्हेन अ न्यू इलेक्ट्रॉन शेल इज ॲडेड. म्हणजे तुमचा हा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो असणार आहे. म्हणजे जर पहिल्या शेलमध्ये हायड्रोजन आणि हेलियम हे दोनच आपल्याला इलेमेंट जे आहे ते दिसले पहिल्या पिरियडमध्ये, दुसऱ्या पिरियडमध्ये तुमचा काय दिसला लिथियम आणि शेवटचा कोण दिसला निऑन. लिथियम नंतर बेरिलियम आहे, बोरॉन आहे, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, त्याच्यानंतर ऑक्सिजन, फ्लोरीन आणि लास्ट वन काय असेल तर निऑन आहे. म्हणजे जर आपण चेक केले तर याप्रमाणे तुमचे काय आहेत तर ते इलेमेंट आहेत. म्हणजे जर पहिली शेल असेल तर तुमचा पहिला पिरियड असेल तर तुमचे नंबर ऑफ शेल पण काय असणार आहे तर सेम असणार आहे. नंबर ऑफ शेल काय असेल तर सेम. जर सेकंड पिरियड असेल तर सेकंड पिरियडला नंबर ऑफ शेल पण काय असेल तर तुमचा सेम असणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण बघूया तर हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन 1 बरोबर 1च शेल आहे. लिथियम असेल तर 2 1, बेरिलियम 2 2. म्हणजे तुमच्या 2च शेल्स जे आहे ते दिसतात की पहिल्या शेल जे आहे ते फुलफिल आणि सेकंड वन म्हणजे काय की थोडक्यात त्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन. पण ही 2 2 कधी की जेव्हा हेलियमची 2 इलेक्ट्रॉनचं जे डुप्लेट आहे हे पूर्ण झालं की जसं आपल्या इथं काय सांगितलं आहे अ न्यू रो पिरियड इज स्टार्टेड व्हेन अ न्यू इलेक्ट्रॉन शेल इज ॲडेड. म्हणजेच की थोडक्यात काय की जेव्हा तुमचं पहिलं पिरियड त्यांचा आउटरमोस्ट शेल फुलफिल होईल आणि नंतरच दुसरा पिरियड काय होणार आहे तर सुरू होणार आहे. की जसं हेलियम संपला, लिथियम सुरू झाला, निऑन संपला, याच्यानंतर सोडियम जो आहे तो काय झाला तर सुरू झाला. मग याप्रमाणे अगेन सोडियम शेवटी तुमचा आर्गॉननी संपला, सोडियम नंतर पोटॅशियम जो आहे तो सुरू झाला. अशा पद्धतीनं नवीन पिरियड सुरू झाला तर एक शेल तुमची काय होणार आहे तर ॲड होणार आहे.
द एलिमेंट्स इन अ पिरियड हॅव द सेम नंबर ऑफ शेल्स. म्हणजे जेवढा पिरियड नंबर तेवढाच नंबर ऑफ काय असणार आहे तर शेल असणार आहे. ॲज द इयर्स 2016 all periods are completely filled due to the confirmation of formation of few elements experimentally. म्हणजे जे खालचे रेडॅक्टिव्ह इलेमेंट्स आहेत ते एक्सपेरिमेंटली म्हणजेच की मॅनमेड जे आहेत ते असं आहेत. त्याच्यामुळं 2016मध्ये 118चं जे इलेमेंटचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशननुसार जे पिरियडिक टेबल आहे ते काय झालं तर थोडक्यात फुलफिल झालं. आता याच्यानंतरचा पुढचा पार्ट आहे तो म्हणजे की त्या स्ट्रक्चरमध्येच असणारा पार्ट तो म्हणजे काय असेल तर तुमचा मेटल्स आहे, नॉन मेटल्स आहे, मेटलॉइड्स आहे त्याच्याशी रिगार्डिंग. मग इलेमेंट्स कॅन बी क्लासिफाईड इंटू 3 मेजर टाइप्स, मेटल, नॉन मेटल आणि काय असेल तर तुमचा लास्ट वन असणारा मेटलॉइड. म्हणजे हे आपण स्टार्टिंग डोबेरायनर जेव्हा काय की बघण्याच्या आधी जेव्हा त्याचं स्टार्ट झालं ते स्टार्ट होत असताना काय होतं तुमचं एक म्हणजे तुमचं मेटल आणि नॉन मेटल. काही वर्षांनंतर मग मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड हे तिसरी जी आहे ती थोडक्यात ग्रुप तयार झाला. सेम हे सगळे तुमचे इलेमेंट्स या 3 फॉर्ममध्ये जे आहे ते थोडक्यात डिफरेन्शिएट होतात. मग आता हा पुढे काय सांगितलं, अ झिगझॅग लाईन ड्रॉन इन द पी ब्लॉक clearly shows the 3 types. All the metals lie on the left side of the zigzag line. All the non-metal lie on the right hand side of the zigzag line. The metalloids is along on the border of this line. म्हणजे उदाहरणार्थ की आपण बघत असताना की जे काय आहे तर हा जो बोरॉन आहे, सिलिकॉन आहे, आर्सेनिक आहे, जे तुमची झिगझॅग लाईन प्रेझेंट आहे या झिगझॅग लाईनवर काय आहे तुमचे तर हे सगळे मेटलॉइड्स आहेत. मग ह्या झिगझॅग लाईनच्या लेफ्टला सगळे काय असणार आहे तुमचे मेटल्स असणार आहेत आणि झिगझॅग लाईनच्या राईटला सगळे काय आहेत तुमचे नॉन मेटल्स जे आहेत ते असणार आहेत. म्हणजे ह्या पिरियडिक टेबलमध्ये आपण हे बघितलं, झिगझॅग लाईनच्या लेफ्टला सगळे मेटल्सच आहेत, राईटला सगळे काय आहेत तर नॉन मेटल्स जे आहेत ते तुमचे आहेत. मग याच्यानंतर नेक्स्ट पार्ट म्हणजे काय असेल तर द मेटलॉइड इज लाय अलॉंग द बॉर्डर ऑफ द लाईन. याच्यानंतर जर तुम्ही टोटल पिरियडिक टेबल जे आहे ते आपण बघितलं, ह्या पिरियडिक टेबलमध्ये जसं की जिथून आपण स्टार्ट झालेला स्ट्रक्चर ऑफ द पिरियडिक टेबल याचं समराईज फॉर्ममध्ये जे आहे ते आपण थोडक्यात बघूया की कुठल्या कुठल्या इलेमेंट्सला किंवा काय काय तुमचे जे काही स्ट्रक्चर आहेत. कारण याच्यावर तुम्हाला एक बोर्डाला 2 मार्काला एकदा प्रश्न विचारून गेले आणि एकदा 3 मार्काला प्रश्न जो आहे तो विचारला. त्याच्यामुळं काळजीपूर्वक स्ट्रक्चर हे न विसरता करायचं आहे. आणि जे तुम्हाला शॉर्टकटमध्ये म्हणजे वरचे जरी हेड पॉईंट्स तुम्हाला काही की पॉईंट्समध्ये क्लासिफाय करून दिलं असेल तर अजून समराईज फॉर्ममध्ये मी तुम्हाला इथं ह्या स्लाईडवर जे आहे ते देते. मी लिहित असताना बाय डिफॉल्ट तुम्हाला जे आहे ते लिहायचं आहे. आता पहिलं म्हणजे काय बघतोय आपण तर स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. आता या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये पहिला मुद्दा आपण काय बघितला तर तुमचा ग्रुप अँड पिरियड. आता ह्या ग्रुप आणि पिरियडमध्ये काय तुम्हाला समराईजमध्ये लिहायचं आहे तर एक म्हणजे काय असेल ग्रुप आणि एक म्हणजे असेल पिरियड. जसं मी लिहिते त्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे म्हणजे जेणेकरून तुमचा या शॉर्टकटमध्येच तो 3 मार्काचा प्रश्न जो आहे तो सेट होईल. ग्रुप म्हणजे काय तर व्हर्टिकल कॉलम. ग्रुप म्हणजे काय तर व्हर्टिकल कॉलम आणि पिरियड म्हणजे काय तर हॉरिझॉन्टल रोज. पिरियड म्हणजे काय तर हॉरिझॉन्टल रोज. आता व्हर्टिकल कॉलम किती आहेत तर टोटल 18 व्हर्टिकल कॉलम आहेत आणि पिरियड किती आहेत तर 7 पिरियड आहेत. हा झाला पहिला मुद्दा की याच्यामध्ये ग्रुप आणि पिरियड. की ग्रुप म्हणजे काय तर व्हर्टिकल कॉलम. ग्रुप आणि पिरियडची डेफिनेशन एकदा एका वर्षी जे आहे ते बोर्डाला विचारली होती 2 मार्कासाठी. ग्रुप म्हणजे काय उभ्या ज्या ओळी दिसत आहेत तुम्हाला ह्या पिरियडिक टेबलमध्ये हे सगळे तुमचे काय आहेत तर ग्रुप 1 to अप टू तुमचे काय असेल ते 18 पर्यंत हे सगळे तुमचे काय आहेत तर ग्रुपच आहेत व्हर्टिकल कॉलम. याच्यानंतर
पुढचा असणारा पार्ट जो आहे तो काय असेल, तर हे आपण पहिला मुद्दा बघितला. दुसऱ्या मुद्द्यामध्ये काय बघितलं की जे पिरियॉडिक टेबल आहे, मग हे पिरियॉडिक टेबल तुमचं काय केलं आहे तर ब्लॉक वाईज क्लासिफाय केले, की जसं डिरेक्टली आपल्याला पी ब्लॉकची संदर्भ जो आहे तो दिला आहे. मग ह्या ब्लॉक वाईजमध्ये कुठले ब्लॉक आहेत तर एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि काय असेल तर एस ब्लॉक. एस पी डी एफ आणि काय आहे तुमचा एस पी डी एफ ब्लॉक. आता एस ब्लॉकमध्ये कुठले ग्रुप इन्क्लूड होत असतात तर ग्रुप नंबर 1 अँड ग्रुप नंबर 2. पी ब्लॉकमध्ये ग्रुप नंबर 13 to 18. ग्रुप नंबर काय असेल तर पी ब्लॉकमध्ये ग्रुप नंबर 13 to 18. त्याच्यानंतर एस पी डी ब्लॉकमध्ये ग्रुप नंबर 3 to 12, म्हणजे ग्रुप काय असेल तुमचा 3 to 12 असेल. हा म्हणजे कुठला आहे तर तुमचा असणारा जो आहे तो एस पी डी. लास्ट वन म्हणजे काय तर एफ ब्लॉक, तो म्हणजे काय असेल तो ग्रुप नंबर 3चाच असणार आहे, पण तुम्ही त्याला वेगळी जी आहे ते म्हणू शकता लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज, की तो लॅन्थेनाइड ॲक्टिनाइड सिरीज जी आहे ती तुमच्या कशामध्ये ग्रुप 3मध्ये पिरियड 6 आणि पिरियड 7मध्ये इन्क्लूड होत असते. ही लॅन्थेनाइड सिरीज आहे की तुमच्या 57 पासून 71 पर्यंत आहे आणि ही ॲक्टिनाइड सिरीज 89 पासून 103 पर्यंत आहे. म्हणजे याप्रमाणे काय आहे तर तुमचे लॅन्थेनाइड सिरीज, ॲक्टिनाइड सिरीज. हा मुद्दा जो आहे तो झाला तुमचा सेकंड असणारा मुद्दा. की परत एकदा रिपीट करते, ग्रुप नंबर 1 and 2 बघा दाखवते मी तुम्हाला. पहिला ग्रुप एस ब्लॉक, त्या बुकवर पण आपल्याला दाखवलं आहे की हा पहिला आणि दुसरा हा एस ब्लॉकच रिप्रेझेंट करतो. 13 to 18 हा पी ब्लॉकच रिप्रेझेंट करतो. अगेन 3 to 12 हा डी ब्लॉक रिप्रेझेंट होणार आहे आणि एफ ब्लॉक म्हणजे लॅन्थेनाइड ॲक्टिनाइड सिरीज जी आहे ती तुमचा एफ ब्लॉक जो आहे तो रिप्रेझेंट करणार आहे. याच्यानंतर अजून तुम्ही काय जे आहे ते लिहू शकता तर नंबर 3 ब्लॉक एस अँड पी विच इज कॉल्ड ॲज नॉर्मल इलेमेंट. नॉर्मल एलिमेंट्स. ब्लॉक डी which is called as transition element. And block F which is called as inner transition element. म्हणजे काय असेल की तुमच्या इनर ट्रान्झिशन इलेमेंट, म्हणजे यालाच एस पी नॉर्मल इलेमेंट, ब्लॉक डीला ट्रान्झिशन इलेमेंट आणि एफला काय असणार आहे तर इनर ट्रान्झिशन. एस ब्लॉक आणि पी ब्लॉक हे दोन्हींना काय म्हटलं जातं नॉर्मल. मधला भाग आहे त्याला म्हणतात ट्रान्झिशन आणि खालचा भाग आहे त्याला काय म्हटलं जातं इनर ट्रान्झिशन इलेमेंट. आता पुढचा जो मुद्दा आहे त्या कशाशी कनेक्टेड तर तुमच्या ब्लॉकशी कनेक्टेड. की चौथा मुद्दा इन एस पी म्हणजे थोडक्यात पी ब्लॉक, की डावीकडचा एस उजवीकडचा पी ब्लॉक. झिगझॅग लाईन, झिगझॅग लाईन इज प्रेझेंट. आता महत्त्वाचं बघा ऑन झिगझॅग लाईन. इथं बघा आपल्याला काय करायचं आहे तर ऑन झिगझॅग लाईन मेटलॉइड्स आर प्रेझेंट, किंवा ऑन किंवा अलॉंग पण तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर लेफ्ट हँड साइड LHS ऑफ झिगझॅग लाईन metals are present. Right hand side of zigzag line non metals are present. म्हणजे काय असेल तर तुम्हाला
ऑन झिगझॅक लाईन, म्हणजे तुमची जी झिगझॅक लाईन आहे, ह्या झिगझॅक लाईन किंवा अलॉंग तुमचे काय आहेत तर मेटलॉइड्स आहेत. ह्या झिगझॅक लाईनच्या बॅक लेफ्टला सगळे तुमचे मेटल्स आहेत. ह्या झिगझॅक लाईनच्या राईटला काय आहेत तुमचे सगळे नॉन मेटल्स आहेत. म्हणजे या पद्धतीनं तुमचे काय असतील तर थोडक्यात असणारा पॉईंट. बघा आता आपण काय बघितलं, तुम्हाला जे स्ट्रक्चर जे लिहायचं आहे त्या स्ट्रक्चरमध्ये हे इम्पॉर्टंट आहे, ग्रुप आणि पिरियडचा पहिला मुद्दा आलाच पाहिजे की ग्रुप म्हणजे काय, पिरियड म्हणजे काय, ग्रुप किती आहेत, पिरियड किती आहेत. दुसरा मुद्दा जो आहे तो ब्लॉक, किती ब्लॉक आहेत तर 4 ब्लॉक आहेत, SPDF. एस ब्लॉक म्हणजे ग्रुप कुठला, पी म्हणजे कुठला, डी म्हणजे कोणता आणि एफ म्हणजे कोणता. आणि त्या पी ब्लॉकमध्ये जे तुमचे काय आहे तर झिगझॅक लाईन प्रेझेंट आहे, तर ऑन झिगझॅक लाईन मेटलॉइड्स, LHS ऑफ झिगझॅक लाईन मेटल्स, RHS ऑफ झिगझॅक लाईन काय असेल तर नॉन मेटल्स. हे झालं तुमचं अख्खंच्या अख्खं पिरियॉडिक टेबलचं स्ट्रक्चर. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये महत्त्वाचं आपण काय काय बघितलं तर मॉडर्न पिरियॉडिक टेबल, त्याच्याशी रिगार्डिंग असणारं कॉन्सेप्ट, त्याचं असणारं स्ट्रक्चर. नेक्स्ट पार्ट पुढच्या लेक्चरमध्ये आपण राहिलेला पार्ट बघूया. थँक्यू सो मच.